संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। साक्रीत गवारला भाव अवघा 1 रुपया किलो। संतप्त शेतकऱ्यानं 1.5 क्विंटल गवार रस्त्यावर फेकला। धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून साक्री तालुक्यात याचे तीव्र पडसाद उमटले। काशीपूर येथील शेतकरी साहेबराव कारंडे यांनी गवारला अवघ्या 1 रुपये किलो दर मिळत असल्याच्या संतापातून तब्बल 1.5 क्विंटल गवार थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला। कारंडे हे आपल्या गवार विक्रीसाठी पेरेजपूर फाट्यावर घेऊन गेले होते, मात्र व्यापाऱ्यानं मालाला 100 क्विंटल असा दर सांगितल्यानं ते संतप्त झाले। गवार लागवडीसाठी 600 रुपये किलोचे बियाणे, महागडी खते, औषधे तसेच मजुरीवर मोठा खर्च झाल्याचं त्यांनी सांगितले। उत्पादनासाठी हजारो रुपये खर्च करूनही बाजारात खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसात गवारचे दर अचानक घसरल्यानं व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केलाय। या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी संताप व्यक्त करत सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे। इतक्या कडक उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असताना देखील आणि अतिशय काबाड कष्ट करून उन्हातानामध्ये गवार शेंगांचं पीक शेतकरी या तालुक्यामध्ये पिकवतोय आणि या शेंगांना 1 रुपया सुद्धा भाव आज मिळेल असा झालेला आहे। शेतकऱ्यांची अक्षरशः क्रूर अशी थट्टा व्यापाऱ्यांकडून असेल, सरकारकडून असेल, निसर्गाकडून असेल सध्या होताना दिसते। गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता। हे तेच कांदा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी खराब झालेला कांदा नांगरून रोटावेटर मारून परत गवार पीक लावलं आणि एवढ्या उन्हातानामध्ये गवार पिकाच्या माध्यमातून का असेना तेल मिठाचा प्रश्न सुटेल असं त्यांना वाटत होतं, परंतु गवार पीक एवढ्या उन्हातानामध्ये काबड कष्ट करून पिकवली आणि 1 रुपया सुद्धा भाव त्याला मिळणार नसेल तर अक्षरशः शेतकऱ्याची थट्टा सर्व घटकांकडून चाललेली आहे आणि शेतकरी खरोखर आत्महत्या नाही करणार तर त्याला दुसरा काय पर्याय हे शासनाने किंवा सर्वसामान्य जनतेने सांगावं। शेतकऱ्याच्या अशा या थट्टेला शासन तर जबाबदार आहेच आहे, पण आसमानी संकट सुद्धा याला जबाबदार आहे आणि म्हणून